समाधान तर शोधताय, पण ते अपार्टमेंट सोसायटी मोठमोठ्या बंगल्यात शहरात राहून थोडी ना मिळणार आहे. या की जरा निसर्गात, शेतीमध्ये, म्हणजेच इथं आपल्या सांगलीपासून अगदी मोजक्या 15-20 किलोमीटरच्या अंतरावरती हे नरवाड लक्ष्मीनगर गाव आहे. त्याच्यामध्ये प्रदीप खोजगे यांच्या विसावा कृषी पर्यटन केंद्रात तुम्हाला यायचं आहे. त्यांनी इथं मस्त मस्त पिकं घेतलेली आहेत. शेती त्यांची चालूच असते, पण त्या शेतीबरोबरच आपल्यासारख्या सगळ्या धकधकीचं आयुष्य जगणाऱ्यांसाठी समाधानाचा थोडा वेळ, क्षणभर विश्रांती देणारं हे ठिकाण आहे. लिटरली माझ्यासोबत एक्सप्लोर करा विसावा कृषी पर्यटन केंद्र, नरवाड, सांगली. रस्ता जेव्हा खराब असतो की नाही तेव्हा डेस्टिनेशन भारी असतं असं माझं म्हणणं आहे. तसंच काहीतरी असणार आहे. सो आपण फायनली पोहोचलेलो आहोत प्रदीप खोजगे फार्म हाऊस विसावा कृषी पर्यटनावरती. सो विसावा कृषी पर्यटनाला आपण पोहोचलेलो आहोत बेडक जवळच्या नरवाड गावामध्ये. आणि आल्या आल्या द्राक्षाची बाग दिसलीय मला, आणि इथे लखडलेले द्राक्षे. आता काय करू आणि काय नको असं झालंय मला. क्या बात आहे, कमाल. म्हणजे शेतीसारखं सुख नाहीये, पण आता सध्या शेतकऱ्यांवरच फार अन्याय होतोय. पण चला, आणि इथे आय थिंक सगळी द्राक्षे काढायचं पण काम चालू आहे, त्यामुळे मजा येणार आहे. हा एवढा मोठा ट्रक इथे लागलाय, त्यामध्ये द्राक्ष लोडिंग सुरू असणार आहे. थोड्याच वेळात सुरू होईल कदाचित. भारी, मुहूर्तावर आलोय असं वाटतंय मला. ते 2005ला आम्ही ही जमीन घेतली. त्यावेळेस पूर्ण डोंगर होता. अच्छा, त्यानंतर डोंगर आम्ही लेवल केला. ओके. लेवल करून आम्ही शेती करायला सुरुवात केली. शेती करायला सुरुवात केल्यानंतर बरेचसे माझे मित्र मला भेटण्यासाठी येत होते तिथं. ते आले की 1-2 दिवस मुक्काम करायचे, आपलं निसर्गाचा आनंद घ्यायचे, आमच्याबरोबर गप्पा गोष्टी करायच्या. बरोबर असं लोकांचा इथं ओढ निर्माण झाली आमच्याकडे येण्याची. त्यात एका मित्रानं आम्हाला आयडिया दिली की बाबा तू कृषी पर्यटन चालू कर. अच्छा, तुझ्याकडं येण्याचा बराच लोकांचा ओघ वाढेल आणि तुला त्यातनं आर्थिक प्राप्ती पण होईल आणि लोकांचं समाधान होईल. क्या बात आहे. त्याच्या त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही हे कृषी पर्यटन चालू केलं. त्यात आम्हाला अदृश्य काळसिद्धेश्वर महाराजांचा पण आशीर्वाद मिळाला. बरोबर. त्यांनी पण आम्हाला गायडन्स दिला, तुम्ही चालू करा म्हणाले, आणि त्यापासून आम्ही हळूहळू चालू करायचं चालू केले. या विसावा पर्यटन केंद्रामध्ये सगळीकडे तुम्ही पाहाल तर तुम्हाला शेतीत, म्हणजे द्राक्षाची शेती आहे, ऊस लावलेला आहे, भाज्या लावलेल्या आहेत. आय थिंक मागे आपल्या शेततळ्यामध्ये आपण मत्स्योत्पादन पण करतोय. तर हे सगळं करताना मॅनेज करण्यासाठी कोण कोण आहे सोबत तुमच्या? माझ्यासोबत माझा मुलगा, सुनबाई, माझी मिसेस, अच्छा, आम्ही 4 जणच आहोत. यास आम्ही चौघावर चालू केलेला आहे. म्हणजे पूर्ण कुटुंब याच्यामध्ये पूर्ण आहे? कुटुंब याच्यात समाविष्ट आहे. ओके. आणि जी लोक इथं येणार त्यांना हा सगळा आनंद घेता येणार आहे, इथल्या सगळ्या पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. आणि रोजच्या त्या धगधगीच्या लाईफपेक्षा इथे थोडा विसावा विरंगुळा. बरोबर, नाव पण विसावा ठेवलंय तुम्ही. म्हणून तर नाव आम्ही विसावा ठेवलंय. हा. आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे इथं कसं आहे, मोबाईलला रेंज कमी आहे. इथं शेजारी आमच्या कर्नाटक बाउंड्री आहे. खरंय. मोबाईलचा कुठलाही डिस्टर्ब आलेल्या पर्यटकांना होत नाही. बरोबर. किंवा काय इथं विसाव्यासाठी येतात लोक, पाठीमागनं काय तर फोन आला तर त्यांचं सगळं डिस्टर्ब होतंय. बरोबर. पण ते काय होत नाही इथं आल्यानंतर. त्यामुळे त्यांना पूर्ण निसर्गाचा आनंद किंवा पर्यटनाचा आनंद लाभतोय. जे नैसर्गिक म्हणतो. नैसर्गिक, कारण बाहेर नैसर्गिक. बऱ्याच ठिकाणी फार्म हाऊस Tension वगैरे जे नको. असतात ते असं थोडंसं डिझाईन केलेलं असतं लोकांना आणण्यासाठी, पण तुम्ही जे करताय नॅचरल केलं, नॅचरल आहे. नॅचरली तुम्ही जे बनवलेलं आहे किंवा जी शेती करतात त्याचा आनंद घेण्यासाठी मला वाटतं सांगली, मिरज, जिथून तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्या सगळ्यांनी इकडे यायला पाहिजे. आणि तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघणार आहे, पुढचं सगळं आपण तुम्हाला दाखवणारच आहोत. फार भारी आहे. आणि सगळ्यात भारी जेवण आहे. ते जेवण थोड्या वेळात आलं की मी तुम्हाला सांगेनच, त्याची एक वेगळीच कथा. आणि सांगायचं म्हणजे आम्ही काय केलंय, 2 वर्षाच्या झालं सुरुवात केली. आम्ही द्राक्षाची बाग आहे. त्या बागेत आम्ही लोकांना काय सांगतो, तुम्हाला खायला फुकट आणि न्यायला विकत आहे. फक्त एंट्री फी आम्ही 400 रुपये घेतो. बर.
त्या 400 रुपयामध्ये तुम्हाला द्राक्षे भरपूर खायचे. द्राक्षे खाल्ल्यानंतर केळीच्या पानावर शुद्ध शाकाहारी जेवण मिळेल आणि जाताना तुमचं तुम्ही तोडायचे आणि वजन करून विकत न्यायचे. क्या बात आहे. हे असे आम्ही एक संकल्पना दिलेले आहे. बरं. त्यामुळे भरपूर लोक आमच्याकडे येतात. तो पण आनंद वेगळा असतोय. जणू काय ते लोकांना असं वाटतं की आपलीच बाग आहे. आपलीच बाग आहे. त्यामुळे खाणं कमी आणि शूटिंग जास्त असते त्या क्या लोकांना. बात आहे, क्या बात आहे. नाही, फार फार सुंदर संकल्पना आहे. लोकांना समाधान देऊन अर्थार्जन, मला वाटतं यासारखा दुसरा आनंद कोणता नसेल. बरोबर. तर खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता आपण लोकांना सगळ्यांना तुमचं पूर्ण जे विसावा फार्म हाऊस आहे ते सगळं दाखवणार आहोत. चला. पर्यटन केंद्र आपण दाखवणार आहोत. तर आता हे शेततळ आहे. तर मला सांगा की तुम्ही शेततळ्यातनं काय, म्हणजे हे पाणी शेतीसाठी आहे की दुसरा काही उपयोग आहे? हे शेततळ्याचं पाणी आम्ही शेतीसाठी पण वापरतो आणि याच्यात मत्स्यपालन केलेलं आहे. अरे वा, बर त्याच्यात रोहू आणि कटला जातीचे एक 5000 बीज सोडलेले आहेत. बर. ते एक वर्षात 5000 बीपैकी एक कमीत कमी एक 2000 तर बी निघतील मासे. बर किंवा सर्वसाधारणतः मासा अर्धा किलो पाऊण किलोचं झालेला आहे. बर. त्यापासून मला एक 2000 मासे जरी पकडले तर 1 टनभर माशाचं उत्पादन मिळू शकेल. सो विसावा कृषी पर्यटनाच्या इथे आपल्याला हे जे केळीच्या पानावर वाढलेलं ताट दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये सगळे पदार्थ, चपाती, भाकरी, भाजी, आमटी, भात, इथे चटणी आहे, खरडा आहे, लोणची आहेत, द्राक्षाचा सीझन सुरू आहे, सो द्राक्षे आहेत आणि इथे आंबील आहे मस्तपैकी. सो एकंदरीत ताव मारण्यासारखं जेवण आहे आणि अतिशय पारंपरिक सात्विक असं जेवण आहे. सो मी खाणार आहे, आता मला फार बोलायचं नाही. तुम्हाला बघा कधी जमतं यायला. सुकून फील करणं म्हणजे समाधान वाटणं खूप गरजेचं आहे. आणि अगदी सांगलीपासून मोजक्या अंतरावरती असणाऱ्या या विसावा, नावातच कसलं भारी आहे ना विसावा. तर क्षणभर विसावा, क्षणभर विश्रांती घेण्यासाठी तुम्ही स्वतः तुमच्या फॅमिलीला घेऊन कुटुंबासमवेत इथं एक दिवस येऊन खरंच तुम्हाला फार भारी वाटेल. निसर्गाशी तुमची पुन्हा एकदा नाळ जोडल्यासारखं वाटेल. आणि खरं तर इथल्या माणसांसोबत पण तुम्हाला फार आपुलकीची भावना येईल. त्यामुळं तुम्हाला असं नाही वाटणार की तुम्ही कुठेतरी फिरायला आलाय, तुमच्याच एका फार्म हाऊसवर आलाय असं तुम्हाला वाटेल. इतकी आपुलकी आणि इतका गोडवा या विसावा पर्यटन केंद्रात आहे. सांगलीपासून जवळ असणाऱ्या नरवाड लक्ष्मीनगर या गावाजवळ प्रदीप खोजगे यांचं विसावा पर्यटन केंद्र. नक्की भेट द्या.